रोहा शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात रात्रभर मुसळधार पाऊस पडलाय। सकाळीही पाऊस जोरदार पडत होता, त्यामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहू लागले। रोह्याची कुंडलिका नदी दुथडी भरून वाहू लागले। कुंडलिका नदीवर असलेल्या रोहा अष्टमी पुलाला पाणी लागल्याने जुना पूल वाहतुकीस बंद करण्यात आलाय। पुलावर खबरदारी म्हणून पोलीस आणि वाहतूक पोलीस तैनात करण्यात आलेत। रोहा अष्टमी नगर परिषद वतीनं सायरन वाजवून नागरिकांना खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्यात। रात्रभर जोरदार पाऊस पडल्याने काही ठिकाणी रस्त्यावर पाणी आलंय। सर्वत्र मुसळधार पाऊस पडत असल्याने खबरदारी म्हणून शाळा सोडण्यात आल्यात। रायगड जिल्ह्याला आज जे आहे ते हवामान खात्याकडून रेड अलर्ट जाहीर करण्यात आलेला आहे आणि आपण पाहतोय की रायगड जिल्ह्याचं प्रशासन जे आहे ते आता ॲक्शन मोडवरती आपल्याला पाहायला मिळत आहे। रायगड जिल्ह्यामधील शाळा ज्या आहेत म्हणजे माध्यमिक असेल किंवा प्राथमिक शाळेला ज्या आहे त्या आता जिल्हाधिकाऱ्यांकडून जे आहे ते सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। मी सध्या कुंडलिका नदीची आहे आणि आपण पाहतोय की कुंडलिका नदी ही दुतडी व तुडुंब भरून वाहताना पाहायला मिळत आहे। कुंडलिका नदीने रौद्ररूप धारण केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। कुंडलिका नदीवरचा छोटा पूल जे आहे ते आता सध्या वाहतुकीसाठी जे आहे ते बंद करण्यात आलेला आहे आणि पर्यायी जे आहे ते मोठ्या पुलावरून जे आहे ते वाहतूक सुरळीत आहे। आपण पाहतोय की सध्या रोहा शहरामध्ये अनेक भागात जे आहे ते सखोल भागामध्ये जे आहे ते पाणी शिरलेलं आहे। असाच जर पाऊस पडला तर पूरजन्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे। आपण पाहतोय कालपासून जे आहे ते पावसाची हजेरी जी आहे ते मोठ्या प्रमाणात आहे। बॅटिंग जे आहे ते पावसाची सुरू आहे। नदीकाठचे जे गाव आहेत त्या नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा देखील जे आहे ते प्रशासनाकडून देण्यात आलेला आहे। कॅमेरा पर्सन दीप पाडेकरसह मी अक्षय जाधव, रोहा, रायगड। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।